तर आज आपला 365 दिवसातला 14वा दिवस आहे. 14वा दिवस आपण कंटिन्यू प्रॅक्टिस केली. तर एक गोष्ट सांगायची तुम्हाला, ती नुसतं वर्कआउट करून होत नाही, तर तुम्हाला डाईट पण लागती. जेवढी डाईट असती तेवढं वर्कआउट लागतो, तरच तुम्हाला बॉडीला रिझल्ट भेटेल. नाही तर तुम्ही अजून वीक पडून जाशाल. त्याच्यामुळं जेवढं तुम्ही वर्कआउट करता तेवढं डाईट घेणं फिक्स आहे, तेवढे घ्यायचीच, तरच तुमचं परफॉर्मन्स ओके होईल. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर आज आपला वॉर्मअप झाला कंप्लीट. तर आज काल आपण केलं तर स्लो फास्ट वर्कआउट. स्लो फास्टने काय होतं काय नाही होत ते सगळं आपण काल बघितलं. तर आज आपण करणार आहे स्क्वॉट्स एक्सरसाइज, लेग वर्कआउट. लेगवर थाईज, जी थाईज असते ना आपली, ते स्क्वॉट वर्कआउट मारू शकतो. आणि 2-3 एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये. परत तिने काय होतं, आपण रनिंगमध्ये मांडीमध्ये आपली ताकद येते. त्याच्यामुळे हे हप्त्यामधून एक वर्कआउट हप्त्यामधून एकदा तरी ॲड पाहिजेत, कारण ह्याच्यामध्ये मसल पॉवर वाढती. पायची ग्लूट्स, थाई, काप्स ह्याच्यावर काम होतं. तर हे रनिंगला मदत करतं. तर चला आता आपण 3 किलोमीटर जॉगिंग करू, मग एक्सरसाइज करू. आपली 3 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली, जी डेली करतो आपण. तर यावेळेस फक्त स्टेप लॉंग टाकल्या होत्या. फक्त आपण दरवेळेस सांगतो की एक दिवस नॉर्मल, एक दिवस स्टेप, एक दिवस नॉर्मल, एक दिवस स्टेप टाकतो. हे नाही कसं होतं, परफॉर्मन्स आपल्याला कळतो चांगला होतो का, वाढू राहिला का नाही वाढू राहिला. तर मग हे झालं 3 किलोमीटर जॉगिंग. आता वॉकिंग करू आपण 30 ते 40 मीटर. आपण म्हणलो 30 ते 40 मीटर वॉकिंग करायची, कारण की बॉडी कूलडाऊन होते. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवायची, कधी पण बॉडी कूलडाऊन करायची मगच वर्कआउटला जायचं. नाहीतर जॉगिंग झाली, रनिंग झाली तर डायरेक्ट खाली वाकायचं नाही. डायरेक्ट खाली वाकलं ना असं, तर आपले हार्ट असतो, हार्ट हे एकदम स्पीडनी चालू असतं. त्याच्यावर एकदम खाली वाकलं ना प्रेशर पडतो. त्याच्यामुळे खाली वाकायचं नाही. लईच जर दम लागला तर फ्लॅट झोपी जायचं, कारण एकदम रिलॅक्स. तर तेनेच तुम्ही कवर होशाल. नाही तर खाली बसायचं, मांडी घालायची, ही गोष्ट नाही करायची. एकदम पूर्ण फ्लॅट झोपी जा, नाही तर वॉकिंग करा. दोन्हीपैकी एकच गोष्ट करायची. आणि अजून एक गोष्ट, जॉगिंग करताना अप्पर बॉडीचा उपयोग कमी करायचा. काही काही जण कसं करते, बॉडी पूर्ण हलवल्यावर काय होतं माहिती का, कारण की आपलं जे परफॉर्मन्स असतो स्पीड कमी होऊन जाते. कारण की तुम्ही सायकलचं टायर बघितलं का, थोडंसं बेंड असलं तर तुम्ही किती पळवा, पण स्पीड ताकद लागते पण स्पीड वाढत नाही. हे असंच असतं. हाताची मुवमेंट, पायाची मुवमेंट दोन्ही पण ओके पाहिजे, तरच तुमची रनिंग परफॉर्मन्स ओके होतो. तर हे होतं लॅडरने. तर हे वर्कआउट आपण जे करतो सगळे मेन वर्कआउट आहे. तर हे नक्की फॉलो करा. तर आता आपण वर्कआउट करतो.
स्क्वॉट वर्कआउट कंप्लीट झाला. आपण याचे 3 एक्सरसाइज केले. एक लेग वर्कआउट केला आणि स्क्वॉट वर्कआउट केला. लेगमधले 2-3 वर्कआउट केले आणि स्क्वॉट मारले आपण 30-30चे 6 सेट मारले. त्याने काय होतं, लेगमध्ये पॉवर इन्क्रीज होती आणि रनिंग करताना पाय म्हणजे गळत नाही, ते मग स्ट्रॉंग राहते पाय कधी पण. त्याच्यामुळे ही वर्कआउट सगळ्यात बेस्ट आहे. हप्त्यातून एकदा ॲड केलं पाहिजेत. तर आता चला आपण स्ट्रेचिंग करू.